Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip, and I don't plan to visit, I'm gonna stay there. Man, I'm Abhishek. नमस्कार मंडळी, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम. केम छो? मजा माझं स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज पुन्हा एकदा माझ्या भारतीय विद्यापीठच्या मित्रांसोबत ट्रेकला जाण्याचा बेट ठरला आहे, तो म्हणजे कोथळीगड. तर मागे सगळे इकोमध्ये बसलेत. ह्या लेटला ट्रिपला उशीर झाला आहे, ठीक आहे. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहते. तर हा सगळा बाजूला करून आपण आता निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. तिकडून पनवेलवरून आम्ही आता मी जस्ट पनवेल स्टेशनवरती आहे आणि इकडून आपला प्रवास सुरुवात होतोय. खूप मित्रांनो, आपल्या आजच्या या प्रवासाला अशी सुरुवात झालेली आहे. आपण पनवेलवरून डायरेक्ट इगो केलेली आहे आपल्या बेस विलेजपर्यंत जाण्यासाठी. मोस्ट ऑफ ट्रेकर जे असतात ते कर्जतवरून आंबोली गाव जे आहे तिकडे आणि पेठ गावापर्यंत जातात, पण आम्ही पनवेलवरून डायरेक्ट जे बेस गाव आहे तिकडेपर्यंतची इगो केलेली आहे. असा आमच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात झाली. तुम्ही समोरचा असा सुंदरचा व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही इथे वरपर्यंत गाडी घेऊन आलो. आता इकडे पार्क केली आणि इथून सुरुवात झालेली आहे आता आमच्या ट्रेकला. सगळेजण चालत आहेत. खूप सुंदर असं वेदर आहे आज. कोवळस असं ऊन आणि थंडगार अशी वारा. आता आपण थोडंसं अंतर वरती चालून आल्यानंतर, थोडंसं म्हणजे 15-20 मिनिटाचं अंतर, एक सिंपल असा रस्ता जो चालून आल्यानंतर इकडं टेकडीवरती येतो. आणि हा संपूर्ण असा समोरचा आपला जो किल्ला दिसतोय तोच आहे आपला कोथळीगड. इकडे सगळे आता थांबलेत, आमचे काही फ्रेंड्स येत आहेत आणि हा संपूर्ण असा व्ह्यू इकडून तुम्ही बघू शकता. कसला भारी वाटतं. ह्या साईडला हा एक छोटंसं हे टेकडीसारखं आहे. इकडून आपल्याला आता त्या गडापर्यंत जायचं आहे. इकडेपर्यंतचा खूप असा नॉर्मल असा रस्ता होता जो आता आपण पार केलेला आहे. या ठिकाणी थांबून थोडीशी विश्रांती करून एक ग्रुप डान्स शूट केला. तर मित्रांनो, आपला कोथळीगडाचा एक बाजूचा पोर्शन पाहिल्यानंतर पुन्हा सुरुवात झाली आपल्या ट्रेकला. नॉर्मल एका बाजूचा आपला कोथळीगड दिसत होता. असाच नॉर्मली एक म्हणजे ॲव्हरेज टाईप असा ट्रेक आहे. थोडा दम वगैरे तर लागतोय. मस्तपैकी त्या पॉईंटवरून आपण बघितला. आता आपण पीक पॉईंटपर्यंत चाललेलो आहोत. तर चला, इकडे आपल्याला खेकडे, छोटे छोटे खेकडे, त्याला काय बोलतात, चिंबोरी जे चिंबोरी आहेत ते पण बघायला भेटतात. छोटे छोटे असे खेकडे आहेत. आणि येताल तर चांगले शूज घालायला. विचूकाटाची इकडे असण्याची अवस्था आहे पूर्ण. तो बघू शकता इकडून असा हा नरसाळ्याच्या आकाराचा असलेला हा जो किल्ला दिसतो आपल्याला तोच आहे कोथळीगड. ह्यालाच पेठ किल्लासुद्धा म्हणून ओळखलं जातं, कारण की पेठ गावाच्या पायथ्याशी असलेला हा किल्ला आहे. ह्या किल्ल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला शस्त्रागार म्हणून ओळखला जायचा. म्हणजे जी शस्त्र होती सगळी ती या किल्ल्यावरती ठेवली जाते. संभाजी महाराजांच्या काळातला काही इतिहासकारांमध्ये जाणून येत नाही, बट हा किल्ला खूप रणांगण युद्ध झालं होतं असं ओळखला जातो. हो मित्रांनो, असे छोटे छोटे खेकडे तुम्हाला बघायला भेटतील. माझ्या मित्रांनी पकडले. सोड त्याला खाली, सोड. इकडे राहणारे जे गावकरी आहेत ते इकडे आपली निवारा करण्यासाठी इकडे शेती वगैरे करतात. आपल्याला इकडे भात शेती बघायला भेटते किंवा अजून काय जे पीक लागतात त्या पिकावरती यांचा उदरनिर्वाह होता. असं आता आम्ही ह्या गावामध्ये आलो. इकडे थोडा वेळ थांबलो, विश्रांती वगैरे, इथलच्या आजीबरोबर बोललो वगैरे आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आपला इकडून आता पेठ गावामधून एक
रस्ता जातो सरळच्या दिशेने, तिकडे आपल्याला जायचं आहे. इकडे एक अशी तोफ ठेवलेली आहे बघा, तुम्हाला दिसते. आणि व्ह्यू बघा काय दिसतो, असं एक फुल फील येतो आहे गावाची इकडे. तर मित्रांनो, गावातून वरती आल्यानंतर स्ट्रेट वरती याचं गावकऱ्यांना विचारलं तर तुम्हाला ते रस्ता सांगतात. इकडे एक बाथरूम लागतं म्हणजे शौचालय, त्या साईडनी लेफ्ट मारल्यानंतर तुम्हाला गडापर्यंत जाण्याचा हा रस्ता आहे. बघू शकता इकडे असा. व इकडे बोर्ड पण लावला आहे, किल्ले पेठ कोथळीगड, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. बघा इकडचा असा परिसर, इथून सुंदर असा परिसर आहे. इकडे तुम्ही बघू शकता थंड असं वातावरणामधून सौम्य असा जंगल ट्रेक, दोन्ही बाजूला आपल्याला झाडं. म्हणजे एव्हरेस्ट ट्रेक आहे असं मला वाटलं होतं. खूप अवघड ट्रेक होतं, पुढे काय माहीत नाही कसं आहे, पण आत्तापर्यंत तेवढं काय अवघड वाटून नाही आलं आहे. असे तुम्हाला खूप प्रकारचे रॉकपेट इकडे बघायला भेटतील. छोटे छोटे असे रॉकपेटचा इकडे अनुभव तुम्हाला घ्यायला भेटेलच. नुकताच थोड्या दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे दोन्ही बाजूने असलेले हिरवळ झाडी, दमट आणि सौम्य असे हे वातावरण आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची उत्सुकता मनाला लागली होती. गडावरती आल्यानंतर वरती आल्यानंतर कळत ना रस्ता कुठून कुठे, कारण की गावकरी आपले जनावर इकडे आपली प्राणी चरायला घेऊन येत असतील, तर अशा प्राणी ज्या पायवाटा बनवतात ना, तर त्या वाटावरती चालतात. आपण आता त्या मंदिरापासून वरती आलो होतो. इकडे जे मा बोटापाशी दिसते ना, समोरचा व्ह्यू बघा. सह्याद्री ही सगळी रांग पसरली आपल्या इथून दिसते. तर इथून सगळे वरती जात आहेत. आभाळ निळा असं जमिनीवरती हिरवं चादर पांघरल्यासारखी. आणि आपल्याला आता हा इकडे जवळ आला कळ. तर मित्रांनो, फायनली आपण आता जवळ पोचलेलो आहोत. एवढा अवघड असा काय ट्रेक नाही आहे. ॲव्हरेज ज्याला म्हणजे जो बिगनर ट्रेकर आहे त्यांच्यासाठी हा ट्रेक आहे. जवळ आपल्या समोरच आपला जी माची आहे कोथळीगडाची ती दिसते, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा संपूर्ण असा हा गड. आता इथून पुढे आपल्याला तिकडे चढायचं आहे, ह्या झेंड्यापासून वरती पर्यंत जायचं. बस मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला लगेचच ह्या दोन सुअवस्थेमध्ये असलेल्या ह्या दोन तोफा बघायला भेटतात. अजूनही समोरच्या दुश्मनावरती मारा करण्यासाठी सज्ज असलेल्या ह्या तोफा तुम्ही बघू शकता इकडे दोन. आणि ही अशी ही माची याची तिकडे बघा कसा भगवा फडकताना आपल्याला दिसतोय. आणि आता आपण वरती जातो. चला, आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी पाझरून त्यामध्ये पिण्याजोगं पाणी साचत असेल. आणि इथे असलेला हा महाराजांचा झेंडा. तर मित्रांनो, त्या तोफा पाहिल्यानंतर आपण आता या साईडला एक मंदिर आहे आणि लेण्या आहेत त्या आता बघूयात आपण. मला माहीत नव्हतं की या गडावरती लेण्यासुद्धा बघायला, आता ते बघून घेऊयात आपण. हा बाबा, इथेच राहता? नाही, खाली जातो. म्हणजे रोज सकाळी येता आणि मग खाली 5 वाजेपर्यंत थांबतो. तर मित्रांनो, थोड्या अंतरावरती वरती आल्यानंतर आपल्याला एक पहिलं भैरवनाथाचं हे मंदिर आहे ते बघायला भेटतं. आणि त्याच्या बाजूला काही लेण्या आहेत त्या बघायला भेटतात. आता आपण मंदिरात दर्शन घेऊया आणि नंतर मग लेण्या बघायच्या. मित्रांनो, तातळामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे. त्याच्यामध्ये आपल्या भैरवाचं पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती तुम्हाला इथे बघायला भेटते. त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवलेला हा एक फोटो. आता आपण इथे ह्या सगळ्या लेण्या आहेत. इकडे एक छोटीशी रूम आहे. तुम्ही स्टेला जर येता तर तुम्ही इकडे राहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या लेण्यांमध्ये हे कोरलेले दगडामध्ये कोरलेलं हे कोरीव काम आहे.
इकडे तुम्हाला मूर्ती बघायला भेटते बघा. त्याच्यानंतर असे 1 2 3 4 या 4 असा भव्य खांबावरती असलेली लेणी आहे. इकडे बघा कसलं कोरलेलं तुम्हाला दिसतं. त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता किती बारीक कोरीव काम केलेलं आहे. तर मित्रांनो, आपला हा रॉक पॅच वरती आल्यानंतर इकडेच आपल्याला एक छोटीशी रूम बघायला भेटते बघा. तुम्ही बघू शकता इकडे दगडामध्ये कोरलेलं ही देखीव काम इकडे तुम्हाला बघायला भेटेल. त्यावेळेस कसं कोरलं असेल हे इकडे पण सेम अशी एक रूम दिसते दगडामध्ये कोरली. जवळजवळ हा संपूर्ण कड हा दगडामध्ये कोरलेला म्हणजे कातळामध्ये कोरलेला कातळे गड म्हणून ओळखला जातो, म्हणून असं म्हटलं जातं. आता पुन्हा असा एक इकडून बघा. अँगलमध्ये बनवलेला हा रस्ता आहे. म्हणजे जेव्हा कोणी सैन्य येत असेल तेव्हा इकडून चढल्यानंतरच युद्धामध्ये त्यांना इकडे मारा दिला किंवा वरतून आपला म्हणजे सगळी जी जागा दिसते तुम्हाला, वरतून गरम तेल गरम पाणी असं सगळ्यावरती बसते म्हणजे आगीचे गोळे वरतून त्यांच्या अंगावरती टाकले जाते. अर्धसैन्य इकडेच मारलं जातं. बघू शकता या शिड्यांच्या पायऱ्याची जी साईज आहे ती एक पूर्ण हातावर एक शिडी चढण्यातच दम लागते. म्हणजे जेव्हा मुघल येत असेल आपल्या इकडे तेव्हा ती शिडी चढण्यासाठी त्यांच्या अंगावरचं असलेलं शस्त्र तलवार ढाल घेऊन चढण्यामुळे त्यांचा अर्धा जीव जात असेल मला असं वाटतंय. लढाया कशा होत असतील तुम्ही विचार करू शकता. फायनली आता आपण गडाच्या पीक पॉईंटवर चौकामध्ये आलेलो आहोत. दिसणारा व्ह्यू बघा काय दिसतं. अजून पण तिकडे धुक्का माकलेलं दिसतं आपल्याला. संपूर्ण असा हा परिसर, सगळी सह्याद्री दिसते इकडून आपल्याला एका बाजूची. इकडून आता आपण वरती आलो. या 2 तोफा दाखवल्या तुम्हाला आणि हा असा भव्य फडकताना दिसतोय. जागा नाही. तर मित्रांनो, आपण ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर वरती आपल्याला हा किल्ल्याचा जो महादरवाजा तो बघायला भेटतो. सुव्यवस्थेमध्ये आहे म्हणजे आत्ताच बनवलेला आहे मला वाटतं. संपूर्णपणे लाकडामध्ये हे कड्या वगैरे लावलेले आहे. खूप सुंदर अशा अवस्थेमध्ये आहे. आणि पण किल्ला असल्यापासून असलेलं हे जे तर मित्रांनो, आता आपण वरती किल्ल्याच्या टॉपवरती बसलेलो आहोत. तिकडे बसून सगळे आता जेवणा वगैरे पुढे गेल्यानंतर एक विहीर आहे ती बघणार आणि मग परतीचा प्रवासाला सुरुवात करणार. पण एक गोष्ट जी म्हणजे सह्याद्रीमध्ये बसून जेवण्याची मज्जाच वेगळी आहे. आज आम्ही लोकांनी भेळ बनवली आहे. इकडे सगळे जेवत आहेत आणि इकडे भेळ बनवायचं काम चाललेलं आहे. सगळे खात आहेत. इकडे कांदा चिरणारा श्रीपाद आहे, कांदा टमाटर चिरणारा शेफ आमचा श्रीपाद आहे आणि हे खाणारे बसले तिकडे सगळे. सह्याद्रीमध्ये बसून जेवणाचा आनंद जो आहे तो शब्द व्यक्त करण्या पलीकडचा आहे. आता आम्ही खाऊन वगैरे घेतो आणि मग पुढे कंटिन्यू. आपल्याला एक अजून एक तळं किंवा विहीर म्हणू शकता इकडे बघायला भेटते. या किल्ल्यावरती हा किल्ला राबता असल्यामुळे म्हणजेच खूप लोक राहत असल्यामुळे या किल्ल्यावरती पाण्याचे टाके. राबता म्हणजे काय की या किल्ल्यावरती राहणाऱ्यांची संख्या ही जास्त होती, त्यामुळे पाण्याचे टाके सगळ्या सुविधा केलेल्या होत्या. पाण्याचे टाके, विहीर तुम्ही बोलू शकता. आणि शस्त्रागृह असल्यामुळे
तिकडे रोजची मावळ्यांची येणं जाणे होती, त्यामुळे हा किल्ला राबता होता असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आता आपण पूर्णपणे हा एंड पॉईंटपर्यंत आलो आहे या किल्ल्याचा. बघू शकता तुम्ही मागच्या मागे दिसणारा हा सह्याद्रीचा हा इथपर्यंत म्हणजे एंड पॉईंट आहे या किल्ल्याचा इथून. आणि मित्रांनो, आपल्याला इकडून आहे ना ती ही विंडमिल दिसते बघा पूर्ण संपूर्ण. त्या साईडला पुण्या साईडून पण दिसते आणि इकडून पण दिसते आपल्याला ही विंडमिलची पूर्ण. असा हा संपूर्ण व्ह्यू सह्याद्रीचा इकडून आपल्याला पाहायला भेटतो. मन मोहून जाणारं असं हे वातावरण आजचं होतं. आणि आता जेवलो वगैरे मस्तपैकी पोटभर आणि परतीच्या प्रवासाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. काही रॉक पेट आहेत जे खूप मस्त आहे, ते आपण आता गोप्रो छायाने तुम्हाला ते थरारक अनुभव दाखवणार आहोत. चला बघूया. उतरायला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, गड उतरून आम्ही खाली आलेलो आहोत. हा सुंदर असा सफरीचा गड आमचा पूर्ण झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, सी यू अगेन.